गणपती बाप्पा मोरया। कोकणात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला। कोकणातील गावागावांमध्ये काही ठिकाणी जास्तीत जास्त 21 दिवस गणपती बाप्पा विराजमान असतात। नमस्कार, मी ऐश्वर्या अटवार लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते। आताची बातमी आहे मालवण मधील कांदळ गावातील। कोकणात चालीरीतीप्रमाणे 21व्या म्हणजे विसर्जनाच्या दिवशी ज्यांच्या घरी गणपती विसर्जन आहे त्यांच्याकडे प्रत्येकाकडे महामद म्हणजेच गणपती बाप्पाला निरोप द्यायचा म्हणून वाडीतील आजूबाजूच्या आणि त्या दिवशी घरी असलेल्या प्रत्येकाला तिथे बाप्पांना गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करून उपस्थितांना जेवायला वाढलं जातं आणि संध्याकाळी वाजत गाजत पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत विसर्जन ठिकाणी आरती आणि गाराणे वगैरे सगळ्यांना सुखी ठेवा असा कंठ दाटून आशीर्वाद मागून अखेर पुढल्या वर्षी लवकर या असं हट्टाने सांगून आपल्या लाडक्या गणरायाचं निरोप घेण्यात आला।
बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी। आज संपूर्ण कोकणामध्ये गणपती बाप्पांच्या आगमनानंतर 21 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आज 21 दिवसांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला आज आपण मोठ्या श्रद्धेने प्रेमाने निरोप दिलेला आहे। तर एकूणच आत्ता तुमच्या मनात नेमकं काय आहे, तुम्हाला कसं वाटतं आहे? बोला काय 21 दिवसाचा गणपती ज्यावेळी आमच्या घरी गणपती आला त्यावेळी आम्हाला अतिशय म्हणजे अतिशय आनंद झाला। गणपतीच्या 21 दिवसापर्यंत महिलांना इतका उत्साह भेटला की महिलांनी वेगवेगळ्या तऱ्हेच्या साड्या, वेगवेगळ्या पारंपरिक चालू असलेल्या फुगड्या चालू केल्या आणि आज शेवटचा गणपतीचा दिवस होता। त्यावेळी यापूर्वी असं फुगड्याचाच नुसतं कार्यक्रम व्हायचा, पण गणपती पोचवायला पुरुष मंडळी जायची, स्त्रिया कधी घराच्या बाहेर पडत नव्हत्या। पण गणपतीच्या कारणाने त्या निमित्ताने का असेना आज स्त्रिया सर्वात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज सर्व जर वावरत आहेत आणि आज शेवटच्या दिवशी तर एवढा महिलांना उत्साह असतो की बँजोच्या तालात महिला आपली एक कला दाखवत असतात। नक्कीच त्याचप्रमाणे आपल्या कोकणातील 21 दिवसांचे गणपती, त्यानंतर मग लगेचच नवरात्र सुरू होतात। त्यामुळे 21 दिवसांच्या बाप्पाला आज आपण इथे निरोप दिलेला आहे। एकंदरीत हा सर्व जो आपला कोकणी सण आहे, जो सणवार उत्सव आहे, त्यानिमित्ताने जे पारंपरिक जे कलाकृती आहे, ज्या कला वगैरे ज्या आहेत त्या आपण या सर्वांच्या समोर आपण साजरे करत असतो। तर त्याबद्दल काय सांगाल, पारंपरिक उत्सवाबद्दल आणि पारंपरिक खेळांबद्दल? विविध प्रकारची असते, बस फुगडी असते, पिंगा फुगडी असते, त्याशिवाय गोल याची फुगडी असते, राऊंडची फुगडी, असे वेगवेगळ्या फुगड्या असतात। त्या महिला उत्साहाने आपल्या आपल्या कलेने इथे सादर करून दाखवतात। त्याचप्रमाणे पुढील आता आम्ही गणपती बाप्पाचा निरोप इथे घेऊन पुढील आम्ही नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात करणार आहे। खूप छान। त्याचप्रमाणे गणपती उत्सवामध्ये ज्यावेळी आपल्या गणपती बाप्पांना आपल्याला निरोप द्यायचा असतो त्या दिवशी दुपारी घरी सगळ्यांसाठी महाप्रसाद असतो। त्याला आपल्या कोकणी म्हणजे मालवणी भाषेत किंवा आपल्या या परंपरेमध्ये त्याला आपण मामदा म्हणतो। तर त्या मामद्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? ज्या दिवशी शेवटच्या दिवशी गणपती जातो तेव्हा महिला व पुरुष प्रत्येक जण आपल्या वाडीतील परिसरामध्ये जाऊन जेवढी घरं आहेत त्यांना निमंत्रण करतात की उद्या आमचा गणपती जाणार आहे आणि आनंदाने तुम्ही आमच्याकडे जेवायला या। आणि सगळी मंडळी सांगितल्याप्रमाणे जेवण करायला येतात आणि गणपतीचा प्रसाद महाप्रसाद प्राशन करतात आणि नंतर गणपतीचं विसर्जनही करायला महिला व पुरुष आनंदाने सहकार्य करतात। वाडीतील त्याचप्रमाणे इतर जे भक्त आणि भाविक जे येतात त्या सर्वांना हा महाप्रसाद गणपती बाप्पाला आपण ज्या दिवशी निरोप देणार असतो त्या दुपारी हा महाप्रसाद सगळ्यांना दिला जातो।